नंदुरबारच्या नवापूर MIDC परिसरातून वन्यजीव तस्करीची एक मोठी घटना समोर आली आहे। बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीवर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोनं मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात 5 संशयितांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईत तस्करीसाठी वापरलेली एक कार आणि 3 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत। भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या आंतरराज्य टोळीचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत याचा तपास सध्या वन विभाग करत आहे। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारे। त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करील।